जय श्रीराम. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही पाहत आहात बॉबी रायडर 09. तर जसं की माहीतच आहे तुम्हाला, आपण घेतला आहे इंस्टा 360 1x2. फक्त विषय एवढा आहे की मला जरासं फक्त एकाच गोष्टीची भीती वाटल्या, ते पण म्हणजे सगळा माउंट हलाला आहे, म्हणजे टाईट केली मी सगळं, पण जरासं जरा का विना पण हे हलतेच. तर तरीसुद्धा मला भीती वाटाल्या. कॅमेरा अँगल जरासं बसला ओके बसला आहे, तर मला जरासं भीती वाटाल्या, कारण लेह झाला ले बघा, ओळखून येणार नाही जास्त. तर त्यात शूटिंग चालू करतो, मग तुम्हाला कळेल. तर बघू शकता तुम्ही, जरा म्हणजे जरा ते हालतील मला जरासं हेच झाले, पण काय विषय नाही. आपण आवडले सगळं एमसीजी लावली ओके, म्हणजे प्रॉपर फिटिंग केले, त्यामुळं काय टेन्शन नाही आहे. तर मग भावांनो, व्ह्यू कसा वाटायला इंस्टा 360चा, कारण इंस्टा 360 ॲक्च्युली कसं म्हणजे हँडल करायचं मला अजून परफेक्ट माहीत नाही आहे, कारण मी याच्या आधी कधी इंस्टा 360 जास्त यूज केलेला नाही, जसं की तुम्हाला माहीत पण आहे. तर हा आपला पहिला इंस्टा 360 आहे. तर जरा उगाच तिरका बसला आहे कॅमेरा, जरा लय काही नाही, जरा उगाच तिरका बसला आहे, तरी पण मी सगळं त्यात म्हणजे एकदम खतरनाक तुम्हाला व्ह्यू दाखवणारच आहे मी, काय विषय नाही. आणि व्ह्यू तुम्हाला एकदम खतरनाक दिसतच असतो माझ्या मते, त्यात पण काही विषय नाही. तर खरोखर भावना लय भारी वाटायले आणि छातीचा टोकाचा लेज वाढायला आहे, कारण हालताना पण काही विषय नाही. बजरंगबली आहेत सोबत, भिण्यासारखं काय भिण्याची गोष्टच नाही काय. बाकीचा काय विषय नाही भावांनो, फक्त जरासं कॅमेरा ले झालेला आहे, त्यामुळे मला जरासं भीती वाटायला. तर ते निघणार नाही ह्याची पण गॅरंटी मला आहे, खरं तरीसुद्धा मला जरासं हे झाले, कारण एकदम फिट बसले आणि सगळा हलाले की नाही या सकट हलते. कारण डायरेक्ट मी आपला जो गट्टू आहे की नाही, आपला हॉर्न इंडिकेटर दिन आहे, डायरेक्ट ह्या गट्टूला इथं पुढच्या बाजूला एमसील लावून डायरेक्ट चिटकवली तो माउंट बारका, आणि त्यावर वरती माउंट लावले. कारण जरासं कॅमेरा वर घेतलो आहे, कारण वरती जरा वर घेतल्यानंतर व्ह्यू जरा खतरनाक होते त्यामुळं. तर काय विषय नाही, अनेक थोड्या दिवसानंतर ना आपण डायरेक्ट 360चा जो हे असते माउंट असते ना, ते डायरेक्ट माउंट घेऊन टाकायचा, काय विषय नाही. आणि विषय असा आहे की भावांनो, एवढं सगळं हे घेतलो, फक्त एकच वस्तू राहिल्या, तो म्हणजे गोप्रोचा आपला माईक ॲडॅप्टर. तो फक्त एकच वस्तू राहिल्या घेण्यासारखी, नाहीतर बाकी सगळं मी आता ऑलरेडी घेतलो आहे. बाकीचा काय विषय नाही, फक्त ते एकच राहिले आहे. ते पण जरा प्रयत्न चालू आहेत घ्यायचं, कारण आता बजेट नाही आपल्याकडे तेवढं, कारण जेवढं पैसे होते ते सगळं घातलो इंस्टा 360ला. लई दिवस झालं, म्हणजे लई दिवसापासून लागलेलो घेणार म्हणून. फायनली ती घेतलेला आहे, आणि 1x2 घेतली, आपल्या बजेटमध्ये परवडला म्हणून 1x2 घेतलो आहे. X3 काय आपल्याला म्हणजे बजेटमध्ये नव्हता आपल्याकडे X3, त्यामुळे घेतलो नाही. आणि क्लॅरिटी म्हणजे क्लॅरिटी आहे X2ला पण, या खतरनाक क्लॅरिटी आहे. जसं की तुम्ही क्लॅरिटी बघू शकता जा, एकदम म्हणजे खतरनाकच क्लॅरिटी आहे, त्याचा काय विषय नाही. कारण याच्या आधी पण म्हणजे कॅमेरा आणल्यानंतर मी यूज करून बघितलो, भारी वाटलं क्लॅरिटी ते, बाकीचा काय विषय नाही. जर हे डायरेक्ट धरलो की नाही कॅमेरा आला तर बंद होतो काय. तर मित्रांनो, व्ह्यू कसा आहे की नाही कमेंट करून सांगायला लागते, आणि कमेंट जेवढी जण बघतात तेवढी सगळेजण कमेंट करा, कारण भावानं तुमच्या इंस्टा 360 घेतला आहे. फायनली तुम्हाला बोललो होतं घेणार आहे, शेवटी इंस्टा 360 घेतलो आहे, त्याचा काही विषय नाही. तर एक कमेंट मित्रांनो करायला लागते. तर भावांनो एक मिनटं, हे होती रे बाबा, ओके. तर भावांनो, व्ह्यू कसा याला की नाही कमेंट करा. खरोखर भावांनो, म्हणजे माझ्या आतली फील आहे ती मी तुम्हाला सांगू शकत नाही, एवढं खतरनाक वाटले मला. आणि बाकीचं आता काय बोलायचं,
फक्त मी गोप्रो म्हणजे कॅप्चर पिक्चर कसं करते क्लॅरिटी तुम्ही किती आहे हे बघण्यासाठी मी फक्त एक छोटीशी राईड मारायला आलो आहे म्हणजे लय लावणे एवढं छोटीशी राईड मारायला आलो इथं बाहेरच्या बाहेर. तर चला मग बघूया एकदम म्हणजे व्ह्यू एकदम खतरनाक आहे तर त्या व्ह्यूचा तुम्ही जरा हे घ्या आस्वाद घ्या मजा घ्या. गुलाबी आँखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया संभालो मुझको ओ मेरे यारो संभलना मुश्किल हो गया दिल में मेरे तर भावानो व्ह्यू कसा वाटाला आहे तर ना वाटाला सारखं माझ्या तोंडातनं हा शब्द आला व्ह्यू कसा वाटाला तर राग म्हणून घेऊ नका कारण माणूस आनंदात असल्यानंतर काय पाहिजे बडबडत असते तुम्हाला पण माहीत आहे. आता आपण इथनं टर्न मारून जायचं आहे आणि माझ्या मते गाडी काय शेवटी झाला भाऊ माझ्या मते भावांनो संजय गोडावत इन्स्टिट्यूट कॉलेज सुटलेलं आहे. वाजल्यात 5:30 आणि कॉलेज 5-5:30लाच सुटते. तर बनी हेल्मेट का आपण आणलं नाही रिॲक्शन घेण्यासाठी गिरा म्हणाल तो पण राहू म्हणलं आपलं हे करायचं म्हणलं तेवढा छोटासा उळा करूया म्हणलं जरा Insta 360चा त्यामुळं बनी हेल्मेट पण भावानं आणलो नाही रिॲक्शन घ्यायचं म्हणला तर तरी पण चला बघूया काय रिॲक्शन मिळाली तर मिळाली नाही तर नाही. तर विषय असा भावानो कॉलेजवर तर काय करायचं दिसेना झाल्या मला शक्यतो करून जरा लवकर यायला पाहिजे तो कारण कॉलेज सुटलेलं आहे 5-5:15ला कॉलेज सुटते आणि कॉलेज सुटलेलं आहे त्यामुळं रिॲक्शन काय आपल्याला भेटलेली नाहीत. आवाज येत असेल भावांनो कारण 360मधनं सॉरी आवाज मित्रांनो येत असेल त्याचा काही विषय नाही फक्त आणि एक थोडे दिवस थांबा फक्त नाही थांबा थोडे दिवस थांबा माईक ॲडॅप्टर आपण 100% घेणार आहे सगळा विषय. भावांनो जरा भीती वाटत होती पहिला म्हणजे गाडी पळवताना स्टार्टिंगला जरा भीती वाटत होती कॅमेरा लय आला आहे पळायला नको असं लय आला असं चालू केल्यावर वाटाल तर आणि आता गाडी एवढं रस्त्यावर पावले 50ची स्पीड आहे मॅक्सिमम 50ची स्पीड 50-60ची स्पीड आहे कॅमेरा फक्त हाताला आहे बाकीचं काय हे नाही झालं त्यामुळं हळू करून जरा भीती मोडाल्या काय विषय नाही. तुम्ही व्ह्यू वातावरण आणि या नजाराचा फक्त आणि फक्त आनंद घ्या. चलो चले. आणि अजून एक भावानं खरं सांगायचं म्हणला की उन्हाळा चालू आधीच त्यात आणि असलं ट्रॅफिक जर असलं एवढं गरम होते की काय विचार नका कारण गाड्या आधीच स्लो घ्यायला लागत्या हेल्मेटमध्ये गरम होते. आपला विषय उद्या शिवजयंती आहे त्यामुळे हिशोब आत्ताच मिळाल्यात उद्या 9 मे शिवजयंती आहे उद्या भावांनो. तर कोल्हापूरजवळ पन्हाळा तुम्हाला माहीतच असेल पन्हाळ्यावरून आता ही ज्योत घेऊन चालल्यात कोणत्या गावाला चालल्यात बघितलं नाही मी आम्ही पण जात होतो ज्योत आणायला खरं आम्ही गेलो तर रायगड शिवनेरी इकडं जात होतो आणायला पण ह्यावेळी जरा असं मला हे झालं नाही जायला जमलं नाही बाकीचा काय विषय नाही. आणि खरं सांगायचं म्हटलं तर भावांनो आपल्या महाराष्ट्रात दरवर्षी रेकॉर्ड ब्रेक ह्या फक्त इचलकरंजीजवळ कोरोची गाव त्या कोरोची गावातच होते. मागच्या वर्षी शिवजयंतीला मे महिन्यात
तुम्हाला खरं सांगतो भावानो, 50+ हे लावलेले लेझर लावलेली, लेझर 50+ लेझर. आणि त्या लेझरमध्ये हे माझ्या मोबाईलचा कॅमेराची लेन्स गेलेली, डॉट पडल्यात कॅमेराला. आणि ह्या वर्षी फक्त मला म्हणजे कळाले, यावर्षी काहीतरी 200+ शार्प्या आहेत, 200+ फक्त शार्प्या. आणि सगळ्यात मोठा लाईट शो फक्त कोरोचीतच बघायला मिळणार तुम्हाला. दरवर्षी काय ना काहीतरी नवीन दणक्यात. हां, विषय हार्ड. तर अजून एक भावानो, माझं जे ब्लॉग तीन आहेत मी आता ब्लॉग तीन चालू केलं करण्यासाठी. हे बघून तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून भावानो बरोबर सांगा. कारण मला पण बघायचं आहे की माझे ब्लॉग कसं होत्यात, तुमच्यापर्यंत कसं पोहोचतात ब्लॉग, आणि तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स कसा, म्हणजे रिस्पॉन्स मला कसा भेटतो हे मला बघायचं आहे. बाकीचा काय विषय नाही. जर खरोखर भावानो ब्लॉग जर चांगलं होत असेल तर एक कमेंट करून सांगा ब्लॉग भारी होतात म्हणून. ह्याच्यापेक्षा पण आपण खतरनाक ब्लॉग करायचा आहे. हे फक्त आपली आता सुरुवात आहे. ह्याच्यापेक्षा आपण खतरनाक ब्लॉग करायला चालू करायचा आहे. इथं फक्त सुरुवात आहे, त्यामुळे जरासं एवढं आहे समजून घ्या. आणि प्रॉपर ज्यावेळी ब्लॉगिंग चालू करणार खतरनाक म्हणजे एकदम प्रोफेशनल माईक बिक सगळं लावून, त्यावेळी येणार खरी मज्जा. खरं सांगायचं म्हणजे जर त्यावेळी येणार खरी मज्जा ब्लॉगिंगला. कारण आता जे बोलते मी जरासं मोठ्यानं बोलायला लागते, हेल्मेटमधून आवाज बाहेर जाते. माईक अडॅप्टर घातला तर मग काय विषयच नाही, किती पण हळू बोला आवाज कॅप्चर करत एकदम खतरनाकमध्ये. तर कमेंट करून सांगा ब्लॉग कसं होतं आपलं, काय होतं. तर भावांनो, हे आहे आमचं छोटंसं कोरोची गाव, एकदम खतरनाकमध्ये. विषय हार्डमध्ये हे आमचं कोरोची गाव. नाद केला पण वाया नाही गेला. बरोबर भावनो, लय भारी वाटाले. कारण आपल्याकडे आलेला आहे इतका 360. आपल्याला आता पाहिजे तसं रिॲक्शन कॅप्चर करता येणार आहे आता, त्यामुळं काय विषय नाही. आणि आपला भाऊ शेवट रे, तुम्हाला जसं की माहीतच असेल, लयत आपण दाखवली मी. हे त्यांचं घर आहे आणि इथं समोर आहे आमचं घर. आणि जेवढे पण आता रील स्टार जास्तीत जास्त व्हायला ती कोरजी गावातूनच आहेत. भरपूर जण आहेत आमच्या कोरजी गावातले रील स्टार. तर आता आपण आलेलो आहे घरापाशी. तर हा ब्लॉग आपण आता इथेच समाप्त करत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हा जाताना आपल्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया पुन्हा एकदा आपल्या आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.